नमस्ते. आज आषाढी एकादशीचा दुसरा दिवस म्हणजे बारस आहे आज. आणि आज आमच्या घरासमोर मंदिर आहे. तिथे महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे. आम्ही सगळेच सकाळी लवकर उठलो आणि ओवी उठल्या उठल्या तिला जरा येऊन फिरावं लागतं. तेव्हा कुठं ती नॉर्मल होते. नाहीतर सकाळी सकाळी रडणं, दादासोबत भांडणं चालूच असतं. मग मी आज खूप छान स्प्राउट आले होते. आपण बायका ना छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण खुश होऊन जातो. मला माझे स्प्राउट बघून सकाळी आनंद झाला होता. स्प्राउट कबाब बनवले. ऍक्च्युली मी स्प्राउट चाट बनवणार होते. मी ही जी साडी नेसली ती माझी विशेष आवडीची साडी आहे. अधिक महिन्यात मी माझ्या सासूबाईंसाठी आणि माझ्या आईसाठी साड्या घेतल्या. त्यावेळेस त्या दुकानात साड्या चॉईस करताना मला ही साडी माझ्यासाठी विशेष आवडली होती. तर आज ती नेसण्याचा योग आला. कारण मला मंदिरात महाप्रसाद घेण्यासाठी जायचं होतं. आम्ही आत्ता महाप्रसाद घेऊन आलोय आणि जस्ट टाइम होता निवांत. ओवी झोपली तर म्हटलं की जरा व्हिडिओ बनवूया. इकडे गरमी खूप आहे. पाऊस आता बंद झालाय. त्यामुळे आणि व्हिडिओ बनवताना फॅन बंद करावा लागतो कारण ते फॅनचा आवाज येत राहतो. त्यामुळे चेहऱ्यावरती घाम येते तो इग्नोर करा. पूर्ण साडी जरी ब्लॅक अँड व्हाईट असली तरी तिचा पदर असा कलरफुल आहे. म्हणून मला ही साडी विशेष आवडली आणि कॉटनची आहे. KNEE म्हण. नी. आता टू. इथं काय आहे? नो हँड नाही. हे दाखव. हे काय? फिंगरची स्पेलिंग काय? नाही. कुणी कुणी दादाने मारलं का तुला? आजचा दिवस इथेच संपवते. आजचा ब्लॉग पण मी इथे एंड करते. तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला? जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.